नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय महाफास्ट न्यूज 100। पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेचा अर्ज दाखल, फडणवीसांसह भाजप नेत्यांची अर्ज भरताना उपस्थिती। बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून नारळ अभिषेक। पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर बिनविरोध निवड होण्यासाठी बाप्पाला साकडं, मुंडे समर्थकांकडून 5000 नारळांचा अभिषेक। विधान परिषदेचा अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांकडून पंकजा मुंडे यांना शुभेच्छा। पंकजा मुंडेंच्या मनात राग, त्यांनी विचारात परिवर्तन करावं, आमचा पंकजा मुंडेंना विरोध नव्हता आणि नसेल, जरांगेंची प्रतिक्रिया। प्रसाद लाड विधान भवनामध्ये भेटले, पडून शिवीगाळ, बाहेर भेटले असते तर प्रसादला प्रसाद दिला असता, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य। भाजपने मला संसदीय भाषा, नियम, कायदे शिकवण्याची गरज नाही, प्रसाद लाड यांना जिथे जायचे तिथे जावं, सभापतींकडे माझ्या राजीनाम्याची मागणी करावी, अंबादास दानवे यांचं उत्तर। विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार प्रसाद लाड यांचा ठिय्या, अंबादास दानवेंनी शिवी दिली, त्यांनी राजीनामा द्यावा, प्रसाद लाड आक्रमक। अंबादास दानवेंकडून आई बहिणीवरून शिवीगाळ, उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे का, प्रसाद लाड यांचा सवाल, विरोधी पक्षनेत्याला शिक्षा झालीच पाहिजे, लाड यांची मागणी। टोळ्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावं लागतं, दानवेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी गोळा केलेले दलाल एजंट आहेत, राऊतांची प्रसाद लाड यांच्यावर टीका। अंबादास दानवेंनी केलेली शिवीगाळ अत्यंत गंभीर बाब, सभापतींनी त्यांचं निलंबन करावं, मंत्री गिरीश महाजन यांची मागणी। विधान परिषदेमध्ये काल झालेला प्रकार चुकीचा, दोन्ही बाजूकडून चुका झाल्या आहेत, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। राहुल गांधी आणि अंबादास दानवेंच्या विरोधामध्ये विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं आंदोलन, राहुल गांधींनी माफी मागावी, सत्ताधारी आमदारांची मागणी। भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतला नाही, संसदेमध्ये राहुल गांधींनी हिंदू धर्माबद्दल काहीच वाईट म्हटलं नाही, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। राहुल गांधी मोदींसह 9 मंत्र्यांवर भारी पडले, राहुल गांधींनी भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा फाडला। नोंदणी केंद्राच्या बाहेर एजंटचा सुळसुळाट, उत्पन्नाचा आणि रहिवासी दाखला काढण्यासाठी एकेका महिलेकडून 700 ते 800 रुपये घेतले जात आहेत, लाडकी बहीण योजनेवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप। विरोधकांकडून पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न, महिलांना योजनेचा लाभ घेताना कोणताही त्रास होणार नाही याची सरकार काळजी घेईल, मंत्री शंभूराज देसाई यांचं आश्वासन। लाडकी बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचं दिसून येत आहे, राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर बाळासाहेब थोरातांचे आरोप। लाडक्या बहिणीकडून 100 रुपये घ्यायला सरकारला लाज वाटत नाही का, जितेंद्र आव्हाडांची लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका। लाडकी बहीण योजनेला 46,000 कोटींची गरज, पण प्रत्यक्षात 10,000 कोटींचा खर्च करणार, रोहित पवारांचा आरोप। भंडाऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिलांची गर्दी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ, लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची धावपळ। सोलापूरच्या सेतू कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी, सरकारने अर्ज करण्याची वेळ वाढवावी, अर्जदार महिलांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या तहसील कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी, लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र काढण्यासाठी महिलांची गर्दी। पुण्याच्या भोरमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी पहिल्याच दिवशी महिलांची गर्दी, उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तहसील आणि तलाठी कार्यालयामध्ये महिलांची गर्दी। बुलढाण्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सेंटरवर महिलांची तुफान गर्दी, स्टॅम्प पेपर, तलाठी कार्यालय, महा ई सेवा केंद्रांवर महिलांच्या लांबच लांब रांगा। अहमदनगरच्या राहुरीमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको, दूध दरवाढीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, आमदार प्राजक्त तनपुरे आंदोलनामध्ये सहभागी। नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून सातारा पाटण विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांचा स्नेह मेळावा, मेळाव्याला आदित्य ठाकरे यांची उपस्थिती। मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीमधील आंदोलन स्थळाची देखील ड्रोनद्वारे पाहणी, अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारखा यांची पोलिसात तक्रार। लक्ष्मण हाकेंच्या अभिवादन यात्रेला उद्यापासून सुरुवात होणार, सकाळी 10 वाजता पुरंदरच्या भिवडी गावामधून यात्रा निघेल। दीक्षाभूमीवर झालेल्या कालच्या घटनेमध्ये नागपूर बाहेरील लोकांचा जास्त समावेश, घटनेचा तपास सुरू, नागपूरच्या सह पोलीस आयुक्त अस्वती दोर्जे यांची माहिती। परळीमधील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी अंबेजोगाईच्या दिशेने मार्गस्थ, पालखीचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत। रायरेश्वर किल्ल्यावरून पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान, किल्ले रायरेश्वरामधील शिवमंदिरामध्ये वीणा पूजन करून दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान, मोठ्या संख्येने वारकरी दिंडीमध्ये सहभागी।
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान। मिडसांगवी गावामध्ये पालखीचा पहिला रिंगण सोहळा संपन्न। सालसिद्ध बाबा देवस्थानचे महंत हनुमंत शास्त्री महाराजांचा अभंगाच्या तालावर टीका। ठाकरे गटाचे खासदार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेणार। संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींसह इतर खासदार भेट घेतील। नाशिक शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किशोर दराडे विजयी। दराडेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत जल्लोष। मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या अनिल परबांचा विजय। परबांकडून भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव, तर आजचा विजय बाळासाहेबांना अर्पण करतो। विजयानंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपच्या निरंजन डावखरेंना देखील यश। काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव। जुन्नरमध्ये वनविभागाच्या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे गैरहजर। जुन्नरचे आमदार अतुल बेंडके यांना कापावी लागली फीत, मात्र फीत कापताना बेंडकेंना कोल्हेंची आठवण। महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शिंदे गटाची बॅनरबाजी। शिंदे गटाच्या अजय बोरस्तेंकडून मंत्रालय परिसरामध्ये बॅनरबाजी। 2 वर्ष समृद्धीची, उज्ज्वल महाराष्ट्राच्या पायाभरणीची बॅनरवर उल्लेख। समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव मालेगाव दौऱ्यावर येणार। 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचं औचित्य साधत जाहीर सभेचं आयोजन। विधानसभा उमेदवारीची चाचपणी होणार। बारामतीमध्ये रात्रीच्या वेळेस टेहळणी करणारा ड्रोन कॅमेरा सापडला। बारामतीच्या माळेगावमधील एका शेतामध्ये ड्रोन सापडला। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी लातूरच्या जळकोटमध्ये काँग्रेसचं ठिय्या आंदोलन। तहसील कार्यालयावर आंदोलन करत कर्जमुक्तीसह पीक विमा देण्याची मागणी। लातूरच्या उदगीर पोलिसांकडून चोरीच्या 8 दुचाकी जप्त, तर एका चोरट्याला अटक। नंदुरबार तालुक्यामध्ये खरीप हंगामाची 70% पेरणी पूर्ण। कापूस, सोयाबीन नंतर भाताची सर्वाधिक लागवड। अमरावतीमध्ये बांधकाम विभागाचे 2 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। बांधकामाचं बिल मंजूर करण्यासाठी मागितली होती 1 लाखाची लाच। मालेगावकरांना वाहतूक कोंडीचा मनस्ताप। पोलीस आणि महापालिकेमध्ये समन्वय नसल्यामुळे नागरिक त्रस्त। मोसम पूल, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरामध्ये वाहतूक कोंडी। वर्ध्यामध्ये ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली 16 लाखांची फसवणूक। सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये 199 भंगार गाड्यांची नोंदणी रद्द करण्याचा वाहतूक विभागाचा प्रस्ताव। परवानगी मिळताच गाड्या नष्ट करण्यात येणार। प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय। भुसावळ शहरातील पाण्याची गरज भागवण्यासाठी तापी पात्रामधील रॉ वॉटरचा पुरवठा। ऐन पावसाळ्यामध्ये नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा। परभणीच्या मानवत तालुक्यामधील रेळदच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची रिक्त पदं भरण्याची मागणी। मागणीसाठी शासनाकडून ग्रामस्थांकडून शाळेला टाळं ठोकत बेमुदत उपोषण। वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान। नांदेडच्या हदगावमध्ये भाजपकडून सोहळ्याचं आयोजन। राज्यातील 13 साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून कर्ज मंजूर। केंद्राकडून एनसीडीसी मार्फत 1898 कोटींचं कर्ज मंजूर। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांकडून सर्व प्रस्तावांना हिरवा कंदील। महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी। मुंबई कोकण किनारपट्टीसह विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह उपनगरामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार। दादर, मुंबई सेंट्रल आणि परळसह अनेक परिसरामध्ये रिमझिम पाऊस। रत्नागिरी जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 21 धरणं 100% भरली। रत्नागिरी शहरातील पानवळ धरण सुद्धा ओव्हरफ्लो। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यामध्ये दुप्पट पाऊस झाल्याची माहिती। लोणावळ्यामध्ये मागील 24 तासामध्ये 136 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यामध्ये आल्हाददायक वातावरण। कोकण, विदर्भ, मुंबई भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद। दमदार पाऊस न झाल्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त। सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यामध्ये कोसळली दरड। दरडीसोबत 6 टन वजनाचा मोठा दगड रस्त्यावर आल्याची घटना। वनविभागाने स्टोन ब्रेकरच्या सहाय्याने दगड फोडून बाजूला केल्याची माहिती। सलग 3ऱ्या दिवशी इंद्रायणी नदी फेसाळली। केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही इंद्रायणी नदी प्रदूषितच। जुलैच्या पहिल्याच दिवशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण। शेवगा, वाटाणा, दोडक्यासह पालेभाज्यांच्या दरामध्ये घसरण। पुण्याच्या आळेफाट्यामधील उपबाजार बाजारामध्ये कांद्याच्या 8,314 गोण्यांची आवक। बाजारामध्ये चांगल्या प्रतीच्या गोळा कांद्याला किलोला 33 रुपये दर। आणखी